आज आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. करे योग रहे निरोग असा नारा आपण पाहतोय की मागच्या 10 वर्षामध्ये लोकांना अतिशय पूर्णपणे समजलेला आहे. आणि आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आणि विशेष करून ज्या परिसरामध्ये पर्यावरणीय प्रदूषण वाढलेलं आहे, लोकांच्यामध्ये एक प्रकारे कामाच्या ताणानंतर एक मानसिक ताणतणावसुद्धा निर्माण होतो आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर योग किंवा योगा हे त्यावर उत्तर असल्याचं पाश्चिमात्य तज्ज्ञसुद्धा सांगतात. आणि हळूहळू भारतीयाची योगा पद्धती आता संपूर्ण जगभरामध्ये स्वीकारली जात आहे, पसरली जात आहे. आणि याच निमित्ताने लातूरच्या कृषी महाविद्यालयामध्ये सुद्धा प्रातःसमयी योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. एक छानपैकी योगा पार पडला. आपल्यासाहेब डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर अधिष्ठाता आणि प्राचार्य म्हणून कृषी महाविद्यालयामध्ये कार्यभार सांभाळतात. सरांकडून जाणून घेऊया सर, आजचा जो कार्यक्रम झाला त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि एकंदर काय सांगा. प्रथमतः आपल्या सर्वांना नमस्कार. आणि आपलं जे लोकप्रिय चॅनल आहे त्याचं मी स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो. थँक्यू सर. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या अंतर्गत साधारणतः 16 हे शासकीय कृषी आणि अनुषंगिक महाविद्यालय आहेत. बरं. तर 43 हे खाजगी कृषी आणि अनुषंगिक महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयामध्ये 6500 विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचं शिक्षण घेत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू महोदय हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे द्रोण तंत्रज्ञानाचे शास्त्रज्ञ आहेत. बरं. त्यांचं प्रेरणास्थान आणि त्याचबरोबर संचालक शिक्षण डॉक्टर भगवान आशेवार सरांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं योग दिन कसा साजरा करावा ही आमच्या कुलगुरू महोदयांची संकल्पना होती. आणि ती संकल्पना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आज प्रातःसमयी पहाटे सकाळी 6 ते 7 या 1 तासामध्ये आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये जवळपास 400 विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी योगा एक त्याचा जो प्रोटोकॉल असतो त्यानुसार पूर्ण संपन्न केलेला आहे. आणि या योगाच्या अनुषंगानं जे योगगुरू असतात, आमचे प्राध्यापक आहेत आणि प्रशिक्षित योगगुरूसुद्धा या कार्यक्रमाला आम्ही पाचारण केलं होतं. आमच्या महाविद्यालयाचा परिसर हा 140 एकरचा आहे. आणि त्या परिसरामध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्ताराबरोबरच पर्यावरणाचं काम फार मोठ्या प्रमाणावर होतं आहे. 140 एकरच्या प्रक्षेत्रावर जवळपास 2.5 लक्ष वेगवेगळे देशी वृक्ष लागवड आणि संवर्धन होते. आणि यामुळं काय होतं आहे, पक्षी वैभव असेल, पशुधन असेल, प्राणी असतील आणि जे अभ्यासक आहेत वृक्ष संवर्धनाच्या संदर्भातले, पक्ष्याच्या संदर्भातले, त्याचीसुद्धा एक रेलचल आहे. ज्याला आपण म्हणूयात ना, एक लातूर जिल्ह्याचं ते एक नंदनवन आहे. आज आम्ही भल्या पहाटे आमचे विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांनी 1 तास योगाचं एक चांगलं प्रशिक्षण घेतलं. आणि आजच्या 21 जूनच्या निमित्तानंच नाही तर आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे योगामध्ये निपुण आहेत. 365 दिवस योगा हे नियमितपणे करतात. योगाचं काय महत्त्व आहे? योगाचं महत्त्व, ह्या दिनाचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये भौगोलिकसुद्धा महत्त्व आहे आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. भौगोलिक महत्त्व असं आहे की 365 दिवसामध्ये 21 जून हा सर्वात जास्त प्रकाशित असतो. आजचा दिवस हा सर्वात जास्त प्रकाशमान असतो. आणि जिथं जास्त प्रकाश असतो, नैसर्गिक प्रकाश, तिथं सकारात्मक विचार जास्त येतात. आणि सकारात्मक विचाराच्या संदर्भात ज्याला आपण एकच संक्रांत माहिती आहे, पण आजचा दिवस हे उन्हाळी संक्रांत म्हणून साजरी केली जाते. ती मकर संक्रांत हे उन्हाळी संक्रांत. तर याच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातनं भगवान शिवानं आज योगाचं महत्त्व विशद करून योग साधना केलेली आहे. योग कशाला करायचा? एक शारीरिक तंदुरुस्त हाच फक्त भाग नाही, मानसिक स्वास्थ्यसुद्धा महत्त्वाचं आहे आणि भावनिक समतोल हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि योगामुळं बुद्धिगुणांक आणि भावनांक याचा सुवर्णमध्य साधला जातो. आणि जिथं सुवर्णमध्य साधला जातो त्यावेळेस आमचे जे विद्यार्थी आहेत हे बौद्धिक कुशल आहेत, पण ती बौद्धिक कुशलता टिकून राहण्यासाठी योग नियमित करणं महत्त्वाचं आहे.
सर हे कसं कनेक्शन आहे की आपण हे पाहतोय की आरोग्याच्या दृष्टीनं योगाच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त माणूस राहू शकतो, पण मानसिक संतुलन आणि भावनिक बुद्धिमत्तेबद्दल आपण बोलताय, तर हे योगामधून कसं साध्य होतं? योगामुळं नेमकं काय होतं आहे, आपल्या प्रकृतीला काय आवश्यक आहे याची वृद्धी होती बरं. आणि जे नको आहे ते आपोआप कमी होतं. योग हे तन आणि मन याचं व्यायाम करून घेतं आणि तो व्यायाम जर व्यवस्थित झाला, दीर्घकाळ चालला, तर आपली जी शारीरिक क्षमता आहे ती क्षमता आणखी विकसित होते. आणि योगामुळं आणखी काय होतं, आपलं जे बौद्धिक आहे आणि प्रात्यक्षिक याचा एक सुवर्णमध्य साधला जातो. आणि त्यामुळं विद्यार्थी या वातावरणामध्ये एकतर योगामुळं आपली प्रकृती चांगली राहते, मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य राहतं. पण आणखी आमच्या कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि मजुरांसाठी आणखी जमेची बाजू काय आहे, हे नैसर्गिक आहे. बरोबर. पर्यावरणपूरक आमचं हे महाविद्यालयाचा परिसर आहे. तिथं हवेचा गुणवत्ता निर्देशांक आहे ना, तो सर्वोत्कृष्ट आहे. म्हणजे 50पेक्षा कमी आहे. लातूरच्या बस स्टँडच्या परिसरामध्ये हा 100-120च्या जवळ आहे. मुंबई म्हणजे मोठमोठे शहरं आहेत, तिथं प्रदूषण जिथं जास्त आहे तिथं 150पर्यंत आहे. दिल्लीला 320 आहे. मग हवेचा गुणवत्ता निर्देशांक जर वाढत गेला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो. आणि प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला की आपल्या मानसिकतेवर होतो आणि त्याचबरोबर भावनिकतासुद्धा त्याच्यामध्ये बदल होतं. त्यामुळं हे भावनिक, मानसिक आणि शारीरिक हे जर आपल्याला बलवान करायचे असतील तर मला असं वाटतं की योगाशिवाय दुसरा पर्याय राहू शकत नाही. सर तुमचा वैयक्तिक योगाचा संबंध कसा आहे आणि किती वर्षापासून आपण योगा करता? वयाच्या कोणत्या टप्प्यावर योगाची तुम्हाला आवड निर्माण झाली? काय? आमच्याकडं गेली 5 पिढ्यापासनं शारीरिक, मानसिक, भावनिक या संदर्भात आमचे आजोबाचे आजोबा सजग होते, असा इतिहास आहे, सांगितला जातो. मग आमच्या गावामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये पशुधन आहेत, विशेषतः देशी गोवंश एक चांगल्या दर्जाचं पालनपोषण केलं जायचं आणि त्या गोठ्यामध्येच आमचा जास्तीत जास्त निवास असायचा. गोठ्यामध्ये जास्तीत जास्त निवास असला की आपोआपच प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहतं. मग 7वीपर्यंत शिक्षण आम्ही आमच्या गावामध्ये घेतलं आणि 8वी ते 10वी योगेश्वरी नूतन विद्यालय आंबेजोगाईला घेतलं. आणि आमच्या जो वर्ग होता 8वी ई, 9वी ई आणि 10वी 3 वर्ष सलग आम्ही योगाचे प्रशिक्षण, आमचा जो क्लास आहे, आमची जी तुकडी ती योगाची तुकडी म्हणून गणल्या जायची. आणि त्या काळापासून आवड, आता एक आपण व्यसन हा शब्द वाईट वाटतो, पण चांगल्या कामाचं जर नियमितच असं झाली तर ते व्यसनामध्ये त्याचं परिवर्तन होतं. आणि चांगल्या कामाचं व्यसन, व्यायामाचं व्यसन, अभ्यासाचं व्यसन, वाचनाचं व्यसन, वृक्ष संवर्धनाचं व्यसन हे आपल्या देशाच्या एक नैतिक अधिष्ठानासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. मग आम्ही 11वी 12वी असेल, BSc कृषी पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी, त्यानंतर सेवेमध्ये सुद्धा हे योगाचं आम्ही परिपाठ ज्याला म्हणू, नियमित अभ्यास योगाचा करत गेलो. गुरुवर्य त्याच पद्धतीने मिळत गेले. आमचे जे आत्ताचे विद्यार्थी आहेत ना, तर त्यांचं सरासरी वय आपल्या लक्षात येणार नाही, एवढी प्रकृती स्वास्थ्य चांगलं आहे. आता एक माझा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसं म्हणतात की आपलं 50 वय आहे का, 50पर्यंत तुमचं वय आहे का, तर आज माझं 59 वयवर्ष सुरू आहे. पण ते वाटत नाही. कशामुळे वाटत नाही की एक चांगल्या वातावरणात राहणं, निसर्गाच्या जवळ राहणं, एक चांगल्या विचारांच्या सहवासामध्ये राहणं, पर्यावरणपूरक आपल्या या वातावरणाला अनुकूल आहार घेणं, तसा विचार ठेवणं आणि समविचारी माणसांबरोबर जास्तीत जास्त सहवास ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर आपण पाहू शकता आजचा दिवस हा सर्वात जास्त प्रकाशाचा आहे भौगोलिकदृष्ट्या. नाही, आपण पाहतो की तिमिरातून तेजाकडे हा सातत्यपूर्णतेचा प्रवास हा माणसाचा असला पाहिजे. ज्या पद्धतीनं सरांनी मांडणी केली की योगामुळं तुमचं मानसिक संतुलन, भावनिक बुद्धिमत्ता विकसित होते, त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती हा तर त्याचा प्राधान्याचा प्रश्न आहे. मात्र ज्यावेळेस सकारात्मक लोकांमध्ये तुम्ही राहता, सकारात्मक भावनांची निर्मिती तुमच्या आजूबाजूला होते, त्यावेळेस एक निकोप
आणि नैतिक मूल्यांचं अधिष्ठान असणारा समाज त्या ठिकाणी निर्माण होतो आणि अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती ही योगाच्या माध्यमातून आणि सकारात्मकतेचा विचारांचा सातत्याने जागर केल्याच्यानंतर होणारी असते, अशा प्रकारची भावना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ठोंबरे सर मांडत आहेत. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर. धन्यवाद.